राजगुरुनगर शहरात दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या रेटवडी गटातील इच्छुक महिला उमेदवारांच्या पतींमध्ये रंगली अनोखी मैफिल। चहाच्या कट्ट्यावर राजकीय सेटलमेंटच्या बाता। तिनेवाडीचे कारभारी भास्कर जगदाळे यांचा अनिल बाबा राक्षे, राजेंद्र पातरणे आणि गणेश थिगळे यांना वडीलकीचा सल्ला। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल बाबा राक्षे यांनी मला संधी द्या, जिल्हा परिषदेसाठीची ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे केले जाहीर। इच्छुक महिला उमेदवारांच्या पतींच्या मैफिलीची हटके चर्चा। गप्पा गोष्टी हास्य विनोदातून चाय पे चर्चा या गोडव्यातून हेल्दी राजकारणाचं घडलं दर्शन। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयसिंग भोगाडे यांनी माजी आमदार दिलीप मोहिते यांची सोडली साथ। रेटवडी गटातून इच्छुक असलेले जयसिंग भोगाडे हे सुनबाई दीप्ती यांच्या उमेदवारीच्या शब्दाखातर आमदार बाबाजी काळे यांच्या माध्यमातून मशाल पेटवणार। खेड तालुक्यात राजकीय चर्चेला आलं उधाण। जाहिरात पत्रकावर माजी आमदारांचं छायाचित्र झालं गायब। आमदार बाबाजी काळे यांच्या फोटोसह प्रसिद्धी पत्रक व्हायरल। निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच इच्छुकांकडून राजकीय उड्या। खेड तालुक्यात महाविकास आघाडीच्या गोटात भरती सुरू। दिवाळी सण आणि दीपोत्सवाचं औचित्य साधून राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार अश्विनी राजेंद्र पाचारणे यांचा हळदी कुंकू समारंभाच्या माध्यमातून महिलांशी संवाद। रेटवडी गटात गावागावातील महिला वर्गाची सलोखा जपत केले हितगुज। सौभाग्याच्या साक्षीनं महिलांशी जोडलं भावनिक नातं। ढोरे बांबुरवाडी गुळानी गुळानीकर वस्तीसह रेटवडी गटात हळदी कुंकवाचा सुख सोहळा संपन्न। भारतीय जनता पक्षाच्या तालुका पदाधिकाऱ्यांकडून माजी आमदार दिलीप मोहिते यांना दिवाळी पाडव्यानिमित्त शुभेच्छा। भाजप आळंदी ग्रामीण मंडलचे कोषाध्यक्ष पाटील गवारी आणि माजी सभापती तथा भाजप महिला मोर्चा आळंदी ग्रामीणच्या अध्यक्षा कल्पना गवारी यांनी माजी आमदारांना दिलेल्या दीपावलीच्या शुभेच्छांची राजकीय वर्तुळात चर्चा। तुमच्यामुळे आम्ही सभापती झालो, आम्ही विसरणार नाही। राजकारणात खलीवली होत असते, नेत्यानं माफ करायचं असतं, आम्हालाही माफ कराल असं म्हणत आपण महायुतीतील घटक पक्ष असल्याचंही गवारी यांनी करून दिली आठवण। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर शहीद राजगुरू राष्ट्रीय स्मारकावर जगाचा पोशिंदा शेतकरी राजा या संकल्पनेवर जाणीव परिवार व समस्त राजगुरुनगर वासियांच्या वतीने एक दिवा हुतात्म्यासाठी या विचारावर आधारित दीपोत्सव साजरा। मातीत घाम गाळणारा अन्नदाता असणाऱ्या शेतकरी राजाचा आणि त्याच्या योगदानाचा सन्मान करण्याचा दीपोत्सवातून केला प्रयत्न। थोरल्या वाड्यातील श्री विष्णू मूर्ती समोर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रथम दीप प्रज्वलित करून स्मारक परिसरात दीप करण्यात आले प्रज्वलित। हजारो दिव्यांच्या लखलखाटात स्मारक परिसर निघाला उजळून। सोहळा अनुभवण्यासाठी राजगुरुनगर परिवारातील विलास राजगुरू, सिद्धेश राजगुरू, श्रीराज चव्हाण, शैलेश बकरे, संदेश शिंदेकर, निखिल सातकर, सुमित खन्ना, शुभम काळे, गणेश खेडकर, प्रतीक करमारे, धुरंधर अडावळे आदी राजगुरू प्रेमींची उपस्थिती। ट्रान्सपोर्ट मधून टेम्पो बंद केलेला असताना 450 लिटर डिझेल भरल्याचा जाब विचारला म्हणून चिडलेल्या तिघांनी एकत्र येत फिर्यादी शुभम बाळू गाडे, शुभम गोडसे आणि प्रगती कड यांना शिवीगाळ करीत केली मारहाण। गंभीर दुखापत केल्याप्रकरणी म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात आस्केड खुर्द येथील दीपक लिंबोरे वय 28, वैभव लिंबोरे वय 26 आणि त्याच्या अनोळखी साथीदाराविरोधात गुन्हा दाखल। वासुली गावच्या हद्दीतील वासुली फाटा येथे 20 ऑक्टोबरच्या रात्री 9 वाजता घडली घटना। मारहाणीत दीपक आणि वैभव यांच्या अनोळखी साथीदाराने फिर्यादी शुभम गाडे याच्या डोक्यात मागील बाजूस लोखंडी रॉड मारून केली दुखापत। निघोजे येथील डोंगरवस्ती भागात 2 दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 28 वर्षीय तरुण जखमी। वीरेन महेशपाल सिंह वय 28 अपघातात गंभीर जखमी। अज्ञात दुचाकी स्वाराच्या विरोधात म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। रॉंग साईडने भरधाव दुचाकी चालवल्याने घडली घटना। स्थानिक पोलिसांना दूर ठेवत आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध गावठी हातभट्टीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची बेधडक कारवाई। मरकळ येथील कोयळी रस्त्यालगत कंजार भट वस्तीच्या पूर्वेस पोलिसांकडून कारवाईचा बडगा।
नीतल अभिषेक राजपूत हिच्या विरोधात गुन्हे शाखेच्या कारवाईत 1.5 लाख रुपये किमतीचे 3000 लिटर कच्चे रसायन जवळ बाळगल्याचे उघड. पोलीस शिपाई चंद्रकांत जाधव यांची आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद.